मनपा बस डिपो बना नशेड़ियों का अड्डा। डिपो में तीसरी बार लगी आग। नाला सुपारापुर सनशाइन स्थित मनपा की खराब बसों डिपो में एक बार फिर आग लग गई है। ये आग सुबह 11 से 12 बजे के दरमियान लगी। आगजनी की खबर मिलते ही मनपा का दमकल विभाग तुरंत घटना स्थल पर पहुंचा और आग बुझाने की कवायद में जुट गया। 2 दिन पहले भी इस डिपो में आग लगी थी। बताया जाता है कि 1 साल पहले भी इस डिपो में आग लग चुकी है। आपको बता दें कि मनपा का ये भंगार बसों का गोदाम, नशेड़ियों व चरसियों का अड्डा है तथा मनपा द्वारा सुरक्षा की दृष्टि से कोई पुख्ता इंतजाम भी नहीं है। शायद जिसके चलते कहीं यहाँ नशाखोरी का आशियाना बनाए नशेड़ी तो इस आगजनी की जिम्मेदार तो नहीं। वहीं आपको बता दें कि 2 दिन पहले भी इसी बसों के गोदाम में भयंकर आग लगी थी, जिसे बुझाने के लिए मनपा के साथ साथ स्थानीय लोगों ने भी कड़ा परिश्रम किया और इससे पहले भी इस गोदाम में आग लग चुकी है, जिसके बावजूद भी मनपा इस ओर कोई कड़ा कदम नहीं उठा रही। वहीं आपको बता दें कि इस गोदाम के अगल बगल में इमारतें हैं जिसमें लोगों का बसेरा है तथा ऐसी आगजनी के चलते उन्हें भी काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है। काय सांगणार साहेब, त्या दिवशी रात्री आग लागलेली, परत आज सकाळी आग लागली आहे, काय म्हणणं आहे याच्यावर, काय बोलतो? याच्यात पहिला मी माझं हे देतो, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि अल्पसंख्यक भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्यकचा प्रभारी आहे जिल्ह्याचा। इकडे 2 दिवस अगोदर पण हीच आग लागली होती। याच्या अगोदर 1.5-2 वर्ष अगोदर ह्या 2 डेपो आहेत, या 2 डेपोत असं झालेलं आहे का भंगार पडून राहिलेले आहेत। लोकांना इकडे माझे जे आई बहीण मुली बाळा जे येतात त्याने इकडून जायला भीती वाटतो। इकडे चरसुल्ले गर्दुल्ले सगळे येतात आणि ही आग लागत नाही, आग लावली जाते। म्हणून महानगरपालिका मला वाटते का झोपेत आहे, कारण कुठला एक मोठा इन्सिडेंट झाला। आता बघा परवाच्या दिवशी जी आग लागली त्याच्यानंतर आता सकाळी परत या बसला आग लागली। हे तर नशीब का फायरवाले खूप छान काम केलं। त्या दिवशी पण मीच फोन केलेला, आजही मी फोन केला आणि 5 मिनिटात फायरवाले आले आणि आग विझून गेलेले यंत्रणा त्यांची आली आणि काम फर्स्ट क्लास करून गेले। ते लोक आजूबाजूला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला नेहमीचा हा धोका आहे। इकडे लहान मुली, इकडे महिला, इकडे जे सगळं समाजाचे लोक आहेत हे भावभीत आहेत, कारण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत की कधीही काय होऊ शकते। आता तुम्ही विचार करा, वाजले किती, 12 वाजलेत, 12 वाजता ती आग लागते म्हणजे काय? काल फक्त एक क्रेनला दाखवण्यासाठी एक गाडी घेऊन गेले, त्याच्यानंतर परत कोण आलेला नाहीये। पालिका निष्काळजीपणा करते का कोणाची जीव बघायची वाट बघते का? महानगरपालिका याच्यात जबाबदार राहील, कारण महानगरपालिकाला वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिका काय करत नाहीये। जर याच्या पुढे जर असा झाला तर महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी याचं आंदोलन छेडण्यात येईल। आमचे नवनिर्वाचित आमदार त्या दिवशी रात्री एवढे थकून आले तरी इकडे 12:30ला इकडे व्हिजिट देऊन गेले। त्यांनी नागरिकांना सांगितलं की याचा मी पर्याय करून देतो आणि 100% आमचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री राजनजी नाईक आप्पा हे नक्कीच याचं निवारण करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को बनवाएं प्यारी बहनों का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र। महाराष्ट्र राज्य में महागठबंधन की जीत के बाद आम लोगों के मन में ये सवाल उठ रहा है कि मुख्यमंत्री पद का हकदार कौन है। प्रिय बहनों ने अपनी भावना व्यक्त की है कि राज्य में महागठबंधन की सरकार बननी चाहिए। राज्य और मुख्यमंत्री का पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को सौंपा जाना चाहिए। आपलं नाव सांगा आणि कुठून आलात आणि काय पत्र दिलेलं आहे? माझे नाव सुचिता प्रफुल्ल कदम, मी ठाण्यातली रहिवासी आहे। आम्ही मोदीजींना पत्र लिहिलं आहे सर्व महिलांनी, कारण की आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याच्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे आवडते आणि लाडके मुख्यमंत्री आहेत। याच्या आधी असे कुठलेही मुख्यमंत्री नव्हते की ज्यांनी महिलांचा आर्थिक विकास, महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी साहेबांच्या ऋणी आहोत आणि साहेबांनी केलेले आमच्यावर जे ऋण आहेत ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबच हवे आहेत। त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे वेगवेगळ्या भागातून आलेलो आहोत आणि आमची मोदीजींना ही भावनिक साथ आहे की आमची जी मनातली जी भावना आहे ती तुम्ही समजून घ्या आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे बघूनच आम्ही मत दिलं आहे धनुष्यबाणाला आणि त्यामुळे आमची साहेबांना विनंती आहे की मोदीजींना की आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसावे, हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। नमस्कार, मी पायल गारगे, मी ठाण्यातली एक रहिवासी आहे, एक डिग्री कॉलेजची स्टुडंट आहे। आज बघताय की इंजिनिअरिंग कॉलेजची फी 1,20,000 रुपये होती आणि माझेही बाबा कलरचं काम करतात। माझी फी 1,20,000 भरणं म्हणजे माझ्या बाबांसाठी खूप कठीणाचं होतं
आणि तेच आता शिंदे साहेबांनी एवढं केलंय की ती फी फक्त 12,000 रुपयावरती आली आणि कॉलेजमधील प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक टीचर्स लोकांच्या तोंडात एकच नाव आहे की मुख्यमंत्री परत एकनाथजी शिंदे हेच व्हावेत. का आता मुलींना खूप सुविधा दिल्या गेल्यात. मुलींचाच काय, गावाला बघचाल, गावाला पण पीक विमा किंवा शेतकऱ्यांचं कर्ज खूप माफ झालेलं आहे. आज काका माझे, आजी आजोबा सगळे गावाला कामं करतात, सगळे खुश आहेत. सगळ्यांच्या तोंडात एकच नाव आहे की एकनाथजी शिंदे साहेब परत यावेत. आणि आमच्यासारख्या मुलींना तर सगळ्यांना वाटतंय की यंग जनरेशनसाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप जास्त कामं केली आहेत आणि तेच परत यावेत. कारण की ह्या सुविधा पुढे कंटिन्यू राहणार नाहीत. मुलींवरती परत लोड येईल. इंजिनिअरिंग मध्ये मुली खूप कमी आहेत. माझ्या वर्गात अक्षरशः आम्ही 20 मुली आहे आणि ह्या वर्षी आम्ही परत बघतोय मुलींची फी फक्त 12,000 झाल्यामुळे आता मुलींची संख्या वाढली डिग्री कॉलेजला. सो यंग जनरेशनच्या मुली पण तुम्ही पुढे बघू शकता की IT कंपनीजमध्ये किंवा खूप साऱ्या कंपनीजमध्ये आता मुलींची संख्याही वाढेल. माझं एकच म्हणणं आहे मोदीजींना की आम्हाला फक्त एकनाथजी शिंदे साहेबच पाहिजेत नेक्स्ट जनरेशनसाठी पण. आणि खूप सारी कामं केली आहेत ठाण्यातून, खूप 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 कामं केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मोदीजी आम्हाला निराश करणार नाहीत आणि ह्या आमच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना समजतील आणि परत एकनाथजीच मुख्यमंत्री व्हावेत हीच माझी आणि सगळ्या यंग जनरेशनची इच्छा आहे. थँक्यू. पत्र दिलेलं आहे, काय या पत्राचा मजकूर आहे? माझं नाव पूनम शिंदे. मी ठाण्यातली रहिवासी आहे. आम्ही सगळे आज इकडे शिंदे साहेबांसाठी, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी इथे आलेलो आहोत. खरं तर आपले साहेब हा आईच्या रूपातच आम्हाला एक माऊलीसारखा भेटलेला आहे. असा मुख्यमंत्री ह्या 19 मुख्यमंत्री झाले, पण हा 20वा मुख्यमंत्री जो आम्हाला लाभलेला आहे तो जणू काही आमची माऊलीच आहे. त्याने सगळ्या महिलांचा, आपले वारकरी असू देत, आपले शेतकरी असू देत, दवाखाना असू दे, सगळ्यांचा, सर्वसामान्य महिलांचा, गोरगरिबांचा त्यांनी आजपर्यंत विचार केलेला आहे. असा मुख्यमंत्री कधी आपल्याला लाभलेलाच नव्हता आतापर्यंत. आणि म्हणूनच आज आम्ही इथे सर्व या महिला यासाठीच इथे आलेलो आहोत. आणि मोदीजींना आमची विनंती आहे, एक भावनिक साथ आहे या लाडक्या बहिणींतर्फे की त्यांनी आमच्या मुख्यमंत्री साहेबांना म्हणजेच आमच्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी आमची त्यांना एक भावनिक साथ आहे. आणि आमची खरोखर या लाडक्या बहिणींकडून नरेंद्र मोदी साहेबांना ही विनंती आहे आमची, तेव्हा त्यांनी आमच्या साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करावं असं आम्हाला या लाडक्या बहिणींना मनापासून वाटतंय. धन्यवाद. क्रेन ने वृद्ध महिला को कुचला। भाईंदरपुर में 7-11 स्कूल के पास एक सड़क पर क्रॉस करते वक्त एक वृद्ध महिला की क्रेन के नीचे दबकर मौत हो गई। इस घटना के बाद पुलिस ने क्रेन चालक को हिरासत में लेकर क्रेन को अपने ताबे में ले लिया है। ये वीडियो फुटेज पूरे शहर में वायरल होते ही हंगामा मचा है। तीसरी आंख में कैद उस लम्हे को देखते ही पता चलता है कि किस तरह दर्दनाक मौत उस महिला को मिली। शाम को अक्सर 74 वर्षीय रजनी कानाडे घर में ऊब जाने पर पान खाने आती थी और कुछ वक्त बिताकर घर चली जाती थी। आज शाम मृतक महिला, जो BMC में हेड क्लर्क के पद से सेवानिवृत्त हो चुकी थी, वह 7-11 स्कूल के पास स्थित एक पान की दुकान पर पान खाने आई और लौटते वक्त एक तेज रफ्तार क्रेन ने उन्हें कुचल दिया। क्रेन की ठोकर भयानक होने के कारण उनकी घटनास्थल पर ही मौत हो गई। नवघर पुलिस ने क्रेन के ड्राइवर को हिरासत में ले लिया है। जी है यहाँ पर दूसरे तीसरे दिन एक्चुअली रिटायर्ड हेड क्लर्क थी BMC की, और यहाँ पर पान के दुकान पर थोड़ा सा जब घर पे रह के उब जाती थी तो टाइम पास करने के लिए दूसरे तीसरे दिन आती थी वो। तो कभी कभी वो बस से आती थी और कभी कभी वॉकिंग करके आती थी। अभी आज हम लोग वहाँ पे थे तो अचानक एक तेज आवाज सुनाई दी चीखने की। तो कुछ लोगों ने बोला शायद वो क्रेन के नीचे कोई कुत्ता आ गया। फिर दौड़कर भागकर हम लोग आए, देखे तो वही आंटी थी यहाँ पे। इन आंटी के एक लड़का है और एक लड़की है, वो लोग भी जॉब पे है कहीं। आंटी यहीं पे रहती है, भाईंदर में ही रहती है। टाइमिंग करीब 5:30 बजे की घटना है लगभग। क्या बोलेंगे इस पूरे मामले जो घटना हुई, क्या बोलेंगे, किसकी गलती बोलेंगे? गलती पूरी तरह से देखा जाए तो यहाँ पर इस क्रेन वाले की है, और हाथ दे रही थी आंटी, फिर भी उसने उसको अनदेखा किया और पूरे स्पीड में उसने टर्निंग पर अपनी गाड़ी को, इतनी बड़ी गाड़ी को, उसने क्रेन को पूरा टर्न करने के लिए ट्राई किया। मैं यहाँ के प्रशासन से यह अनुरोध करूंगा कि हैवी व्हीकल जैसे क्रेन है, पोकलेन है या हैवी डंपर है, यहाँ ये रहिवासी इलाकों में उनकी आवाजाही पर पूरी तरह से पाबंदी लगाई है।